आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये किती काय ठेवावं हा आता खरंच विचार करण्याची वेळ आहे. म्हणजे सरकारी योजना सगळ्या आमच्या वापरायच्या, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना 100% वापरायचे, तेव्हा मोदीजींवर आक्षेप नसतो. पण मतदान करताना लगेच इस्लाम आठवतं, मग कुराण आठवतं, सगळं आठवतं तेव्हा. मग आता हे सगळं तुम्हाला ह्या देशामध्ये राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानायचं नाहीये, तुम्हाला इथे शरिया कानून तिथे आणायचंय. मग ह्या लोकांना आम्ही देशामध्ये राज्यामध्ये ठेवायचं कशाला? जावा ना तुमच्या अब्बाच्या पाकिस्तानमध्ये किंवा अब्बाच्या कराचीमध्ये, तिथे शुक्रवारी गॅस सिलेंडर वरती करा ना. कोण बघायला येतंय? कोण बघायला येतंय तुम्हाला? पण इथे आमच्या देशामध्ये राहून आमच्या देशाचे कायदे कानून मानायचे नसतील ना, तर मग अशा लोकांना आमच्या भूमीमध्ये राहण्याचा अधिकारच नाही. ही घाण आहे खरं म्हटलं तर. पाकिस्तानमध्ये कोणी अगर भगवद्गीता मी शाळेमध्ये चालू करणार, फाडून खातील त्याला, जिवंत ठोकून टाकतील त्याला. पण हे एवढी हिंमत करणारे आम्ही आमच्या देशामध्ये ठेवायचे कशाला हे लोकांना? तुमच्या कुंभमेळाव्याच्या इथे जेव्हा सुरू होईल तिथे फक्त हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजे अशी माझी तर मागणी असणार. कशाला पाहिजे तिथे? गोल टोपी दाढीवाले तिकडे त्यांची दुकानं थुकून देतात, तसं पण सगळं थुकून देतात. मग ह्या सगळ्या अगर हिंदूंचा एवढा मोठा सण आहे, हिंदूंचा एवढा महाकुंभ आहे, तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं असली पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. त्र्यंबकच्या इथे बघा किती आहेत, ते सगळे हिंदूंची दुकानं आहेत तिकडे. त्यांचं काय काम तिकडे? आम्ही त्यांच्या मस्जिदीच्या बाहेर ते काय त्यांचे विकायला जातो का? काफिराकडून घेण्याची त्यांच्याकडे काय परवानगी आहे? त्यांच्या कुराणमध्ये परवानगी आहे काफिराकडून घेण्याची? लगेच फेकून टाकतील. मग महाकुंभच्या इथे पण आजूबाजूचे ते फिरकता पण कामा नाही असे, मग ते पण नाव बदलून येणार. मग दुकानाच्या बाहेर जय श्रीराम फुलवाले लिहिणार आणि आतमध्ये अब्दुल बसला असणार. हे सगळे लोक हे गोष्टी. आता तुम्हाला अगर आमचा नियम कायदा पाळायचा नाही ना, आम्हाला पण तुमची घाण नको तुमच्यासारखी.